one of you. Welcome back to the family of Success Science Academy. We are solving, starting. We have started numerical solving. Out of that, we are having numerical on the board. During a stunt kartana, cyclist is undertaking horizontal circles inside the well of radius 6.05 meter. So बेटा मला इथे कळालं horizontal circles inside the veil of the radius this much म्हणजे मौत का कुआ वाला सम आहे. मला काय कळालं की this sum belongs to मौत का कुआ. So बेटा first of all I would like to write the given things. मला त्याची रेडियस दिली आहे 6.05. So I'll write R as 6.05 meters. If coefficient of friction is 0.5, so obviously it is the coefficient of static friction 0.5. अच्छा, सो त्याला काही युनिट कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन येतो, त्याला युनिट नसतं. कॉन्टॅक्ट फोर्स असल्यामुळे इट इज द रेशो ऑफ द टू फोर्सेस, म्हणून त्याला युनिट नाही. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड ही मेंटेन, त्याने मिनिमम स्पीड किती मेंटेन केला पाहिजे याचा मी तुम्हाला फील दिलाय. सो यू पीपल नो दॅट त्याला कमीत कमी काहीतरी एका पर्टिक्युलर स्पीडने फिरावं लागेल, तेव्हा ते त्याचं सर्कल कम्प्लीट होईल, नाही तो खाली पडेल. पुढे बेटा यार म्यूट करा माइक्स. मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 kg, सो m is 50 kg. ठीक आहे ना. इफ ही इन्क्रीजेस स्पीड बाय 20%, व्हॉट विल बी द फोर्स ऑफ फ्रिक्शन, त्यानंतर पाहू आपण. हे एवढा सगळा डेटा माझ्याकडे आहे बेटा. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड ही मेंटेन, मला हे काढायचं. सो यू माइट हॅव रिमेंबर्ड द फॉर्म्युला बेटा. ओके, यू मस्ट हॅव रिमेंबर्ड व्ही मिनिमम. नुसता रट्टा नाही मारत फिजिक्स मध्ये, विथ प्रूफ आपण पाहिलं होतं ते. व्ही मिनिमम इज अंडर रूट RG अपॉन VS. फिजिक्स मध्ये अभ्यास करताना, प्रॅक्टिस करताना अशा पद्धतीने करायची बेटा. का तुला मौत का कुआ म्हणल्यावर सिलेंड्रिकल वेल आठवलीच पाहिजे आणि बॅलन्सिंग आठवलं पाहिजे. इथे तो होता छेक mg, दॅट वेट वॉज बॅलन्स बाय फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन छेक 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 सरफेस व्हर्टिकल झाला होता. नॉर्मल रिॲक्शन दिस वे आहे की नाही, आणि दिस वॉज FCF नाही का, किंवा ती जी नॉर्मल रिॲक्शन आहे ना, दॅट वॉज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपेटल फोर्स आहे की नाही, किंवा बॅलन्सिंग सेंट्रिफ्युगल, दोघांचा अर्थ सेम आहे. अच्छा, सो बेटा व्ही मिनिमम हा फॉर्म्युला आपण काढला होता. आता अंडर रूट R त्यांनी दिलाय मीटर मध्ये आहे का, यस सर. सेंटीमीटर दिला तर मीटर करायचं, जरा लक्ष ठेवायचं. सो 6.05. G is 10. ऑलवेज रिमेंबर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली नसेल तर आपण ती 10 घ्यायची. छोटा G 9.8 असतो, आपण राऊंड ऑफ करत चालायचं नाही का, कम्पिटिटिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, चला बोर्डाचा पेपर असेल तर 9.8 घ्यायचं. अपॉन म्यूएस इज 0.5. दिस म्यूएस हॅज बीन. बोला, काय डाऊट आहे का? चलो, इट इज इक्वल टू. सो बेटा हे जर का थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर आतमध्ये 10 ने मल्टिप्लाय केलं तर हॅपन बेटा 60.5. 60.5 बर, खाली आहे 0.5, नो इश्यू. ओके, विच इज इक्वल टू रूट मध्ये आता ते 60.5 आपण 0.5 आहे, त्याला मी जरा सिम्प्लिफाय करतो. 605 अपॉन 5, एक एक घरपुढे गेलो, एक डेसिमल. ठीक आहे ना, मोकळं झालं ते. सो बेटा 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 1 to 1. सो मला परफेक्ट स्क्वेअर भेटला 121 11चा स्क्वेअर. सो व्ही मिनिमम विल बी 11. व्ही मिनिमम विल बी 11. सो बेटा व्ही मिनिमम एवढा पाहिजे मीटर पर सेकंद. ओके, एका सेकंदात 11 मीटर गेला पाहिजे. फील झाला का? 1 मीटर इज 3.28 फीट. एका सेकंदात 11 फूट एवढा जबरदस्त स्पीड त्याला असायला पाहिजे. पुढे काय म्हणतात, इफ ही इन्क्रीजेस द स्पीड बाय 20%, बरं का, व्हॉट विल बी द फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन काढायचं मला बेटा. माउथ का कुआ मध्ये दिस इज द प्रॉपर फील. हे असं जर का वाचलं की बरेच जण टेन्शन मध्ये, सॉरी टक्केवारीचं सम आहे का काय. अरे त्याचा स्पीड
मिनिमम एवढा पाहिजे. वरती किती पण असू दे, मिनिमम एवढा पाहिजे. वाढू दे ना, 20% वाढू दे, 50% वाढू दे. गेटिंग? So beta, what will be the force of friction? So force of the friction is nothing but his weight. Fs is equal to mg. Force of the friction is weight. है की नाही? त्याचं weight will be getting balanced by force of friction. So त्याचं mass दिलंय मला 50 kg मध्ये दिलंय का? Yes sir. बर, छोटा g is the acceleration due to gravity. त्याला 10 घ्या आणि it will become 500 force आहे म्हणजे SI unit is Newton. Screenshot घ्या. And I hope you have understood this clearly. If there is any doubt, you are open to ask the doubts. Okay. Chalo. Next numerical we will take. Question number 1, it was, you may say. Okay. So physics मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे येतो मी सांगतो तुम्हाला, की फ्रॉम बेसिक सम्स सगळ्यात आधी बोर्ड लेवलचे सम्स करा. टेक्स्ट बुक मधले ते म्यूट करा बोललो, कोणाच तरी सारखा मोबाईल व्हायब्रेट होतोय. कोण आहे हे? मी इकडनं म्यूट केलं. मीटिंग जॉईन केली की तुमचे मोबाईल्स ते माइक्स म्यूट करत जा, अदरवाइज एव्हरीवन विल गेट डिस्टर्ब्ड. सो पहिले बेसिक लेवलचे सम्स करत जा, थिअरी क्लिअर कट करत जा. वन अनदर गुड न्यूज फॉर यू इज आय एम एडिटिंग एव्हरीथिंग अँड प्रोव्हाइडिंग मटेरियल इन अवर ऍप. ओके. सो PDF फॉर्म मध्ये सगळ्या नोट्स तुम्हाला तिथून पुढे आपल्या ऍप मध्ये भेटत जातील, सगळ्याच विषयांच्या भेटत जातील. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल इज a vehicle is moving on circular track. A vehicle is moving on circular track whose surface is inclined towards, whose surface is inclined towards horizontal at. टेन्शन घेऊ नका, फार लवकर मी काय करतोय तुम्हाला, हे जे सगळे क्वेश्चन सिरीज आहे ही प्रिंट काढून प्रिंटेड फॉर्म मध्ये तुमच्याकडे देणार आहे. सो हा खेळ ऑनलाईन जरी चालत राहिला तर मटेरियल तुमच्याकडे ऑफलाईन हातात असेल आणि मी इथं न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करून देईल. हे आपलं सुरू होईल ॲज सून ॲज पॉसिबल. हॉरिझॉन्टल at angle of 10 degree, at angle of 10 degree, maximum velocity with which, maximum velocity is लिहितो मी 36 kilometers per hour. Calculate length of circular track. They are saying calculate length of circular track. फिजिक्स मध्ये सगळ्यात आधी न्यूमेरिकल वाचायचं, ते कळायला पाहिजे. व्हेकल इज मुव्हिंग ऑन सर्क्युलर ट्रॅक म्हणजे माझी जी गाडी आहे सर्क्युलर ट्रॅकने चालली, गोल चालली, चिक 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 चिक. अर्थात ऑब्वियस हॉरिझॉन्टल सर्कल, व्हर्टिकल अशी तर चालणार नाही. सो मला एक गोष्ट कळाली, टिक 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 अशी माझी गाडी चालली. हो सरफेस इज इन्क्लाइंड टुवर्ड्स हॉरिझॉन्टल. तर बेटा सरफेसच हॉरिझॉन्टल इन्क्लाइंड आहे, सरफेस इन्क्लाइंड आहे म्हणजे मला कळालं की जो रस्ता आहे तो ह्या टाईपचा आहे. बरं, पुढे ऍट अन अँगल ऑफ 10 डिग्री म्हणजे हा थीटा इज इक्वल टू 10 डिग्री. चल राईट, गिवन फर्स्ट मला कळालं की थीटा 10 डिग्री. मॅक्झिमम वेलोसिटी 36 किलोमीटर पर आवर. व्ही मॅक्झिमम इज 36. बेटा किलोमीटर पर आवर मध्ये तर मला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता परत विचारू नका कसं आलं. किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 आर मीन्स 36 सेकंद. सोडवलं तर 5/18 होईल. सो 18 दुने 36 आणि 5 दुने 10,
सो इट विल बिकम 10 मीटर पर सेकंड. सगळ्यांना SI मध्ये करा म्हणण्यापेक्षा सगळ्या फिजिकल क्वांटिटीजला एकाच युनिट मध्ये ठेवा. SI तरी करा नाही तर सीजीएस तरी करा संपूर्ण फिजिक्स मध्ये. जरा थोडस लक्षात ठेवा. तर बेटा थीटाचा तर काही विषयच नाही. व्ही मॅक्झिमम आला. बर विषय असा. अच्छा तुम्ही म्हणा सर थीटा इज ऑलवेज इन रेडियन, मग तुम्ही इथे रेडियन का नाही घेतला? द रिझन बिहाइंड दॅट इज की आपण टेबल वापरू शकतो. टेबल मधनं टॅन 10 नाही का, कारण की टॅन आहे ना इथे, तर तो आपल्याला डिग्रीच्या टर्म्स मध्ये भेटतो टेबल मधून. ओके, अदरवाइज रेडियन. एवढंच दिलंय. कॅल्क्युलेट लेंथ ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे ना, चिक 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 जो इन्क्लाइंड आहे, तर मला याची लेंथ पाहिजे. सगळ्यांना फील आला पाहिजे काय चाललंय ते. लेंथ इज क्वेश्चन मार्क. हा जो ट्रॅक आहे ना, चिक 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 चिक, हा जो असा काही ट्रॅक आहे बघ, गेटिंग, की जो थीटा अँगलला टिल्टेड आहे बरं का. सो लेंथ इज ऑब्वियस आहे, सर्कम्फरन्स इज 2 पाय r, राईट. सो आय विल राईट सोल्युशन. लेंथ इज 2 पाय r. त्यासाठी मला 2 पाय r पाहिजे, राईट. बरं मग लगेच येईल कशाला. मग मला माहिती आहे टिल्टेड ॲट अँगल थीटा. सो आय विल राईट टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तिथून मला r निघल. सो दिस इम्प्लाइज r विल बी व्ही स्क्वेअर अपॉन हा r इकडे आला, टॅन थीटा खाली गेला, जी टॅन थीटा विच इज इक्वल टू, पुढेच करतो कंटिन्यू मी, व्ही स्क्वेअर. व्ही ए 10, सो स्क्वेअर इज 10 इंटू 10 अपॉन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे असते 10. व्हॅल्यू ऑफ टॅन 10 इज 0.17 समथिंग. आता ऍक्च्युली आय एम अज्युमिंग की तुमच्याकडे टेबल आहे 0.17. यस, हे बघ टेन्शन घेऊ नको. आपल्याला जेव्हा बोर्डची एक्झाम द्यायची ना, तर तेव्हा आपल्याला राऊंड ऑफ करायचे. आता हे टॅन टॅन दिलेला असतो ना, मग टॅन 45 दिला असं राऊंड ऑफ असतं. सध्या बोर्डाची एक्झाम आहे असं अज्युम जर आपण केलं तर तुम्हाला मी शिकवलंय ऑलरेडी. आणि ज्यांना अडचण असेल त्यांसाठी पुन्हा एकदा सेपरेट लेक्चर घेऊ. त्यानंतर मला मेन्शन करा की सर वी वॉन्ट सेपरेट लेक्चर फॉर लॉगॅरिथम, टॅन, साइन वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. सो टॅन ऑफ 10 काढला आणि ही व्हॅल्यू आली. सो चिक अँड चिक, 10 and 10 गॉट कॅन्सल्ड. हे जर का सोडवलं बेटा, सो आय विल गेट आर, व्हॅल्यू ऑफ आर. आय विल राईट आन्सर ॲज गिवन. आपण याला लॉग नाही करू शकतो, 57.88 मीटर. ओके. सो बेटा लेंथ मला काढायची होती. सो लेंथ विल बी 2 पाय r. सो 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू r इज 57.88. पुन्हा एकदा 2 इंटू 3.14 विल बी 6.28 आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 363.7. आय एम अगेन रिपीटिंग. ज्यांना लॉगची भीती वाटत असेल, टॅनची भीती वाटत असेल, कसं काढायचं, टेबल कसं वापरायचा, तर त्यांनी मला लेक्चर झाल्याच्या नंतर स्क्रीनशॉट घ्या एकदा. सो त्यांनी मला लेक्चर झाल्याच्या नंतर प्रॉम्प्ट करा की सर वी वॉन्ट वन लेक्चर अँड वी विल कंडक्ट वन लेक्चर ऑन टेबल, लॉगरिथम अँड एव्हरीथिंग. डन. नेक्स्ट न्यूमेरिकल. समजतंय सगळ्यांना? हे काय चाललंय सगळ्यांना समजतंय? सो बिफोर स्टार्टिंग द न्यूमेरिकल्स आपला बेस फॉर्म असणं फार गरजेचं आहे. ओके. We'll move on to the next sort of numerical. A motorcyclist at a speed of 5 meter per second, at a speed of 5 meter per second is describing a circle of radius, is describing circle of radius 25 meter. Find his inclination with vertical. Find his inclination with vertical. What is value of
coefficient of friction? What is the coefficient of friction between tire and ground? ओके, ते लिहायची काही गरज नाही. चलो, लेट्स स्टार्ट सॉल्विंग द न्यूमेरिकल. एक मोटरसायकलिस्ट आहे, ऍट अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड चाललाय, डिस्क्राइबिंग ए सर्कल ऑफ द रेडियस. सर्कल डिस्क्राइब करतोय, ऑब्वियस आहे, हॉरिझॉन्टल सर्कल असणार आहे 25 मीटरचा. फाइंड हिज इन्क्लिनेशन विथ व्हर्टिकल, अँगल विथ व्हर्टिकल. आठवलं का नाही आठवलं? मी तुम्हाला बोललो ना, अँगल विथ व्हर्टिकल, इंक्लिनेशन विथ व्हर्टिकल असा शब्द येईल. सो बेटा, फर्स्ट ऑफ ऑल गिवन, तो चाललाय स्पीडने बेटा 5 मीटर पर सेकंड. सो कॅन आय राईट v इज 5 मीटर पर सेकंड. डिस्क्राइब सर्कल ऑफ रेडियस 25 मीटर. सो रेडियस इज 25 मीटर. फाइंड इंक्लिनेशन means I have to find angle with vertical. What is coefficient of friction? Mu s मला काढायचं आहे. Getting? So बेटा, फॉर्म्युला यू मस्ट रिमेंबर. फिजिक्स मध्ये रट्टा मारून होत नाही, मी पुन्हा सांगतोय. डिरिव्हेशन्स करा. v इज अंडर रूट म्यू एस आर जी. v इज अंडर रूट म्यू एस आर जी. केलं की नाही आपण डिराइव्ह? v इज अंडर रूट म्यू एस आर जी. v इज अंडर रूट म्यू एस आर जी. v इज अंडर रूट म्यू एस आर जी. बेटा स्क्वेअर कर दोन्ही साईडचे, कारण त्याशिवाय मोकळा होणार नाही, म्यू एस बाहेर निघणार. सो v स्क्वेअर विल बी म्यू एस आर जी. कम ऑन, v चा v स्क्वेअर झाला, रूट अँड स्क्वेअर गॉट कॅन्सल आउट. सो बेटा म्यू एस फ्रॉम हियर विल बी v square upon rg. Come on, v square upon rg. So beta v is 5 square असल्यामुळे 5 into 5 upon r is 25. Acceleration due to gravity is 10. Getting? दिली नाही तरी आपल्याला घ्यायची ती वेदांत 10 meters per second square. 5 5 5 25 छिक छिक. So 1 by 10 0.1. फटाफट येस टाइप करा सर, वी आर अंडरस्टँडिंग. कम ऑन, जरा चांगल्या लेवलचं समजायला बोलो. आय वॉन्ट येस फ्रॉम एव्हरीवन सर. येस, वी आर मूव्हिंग पॉझिटिव्हली. डन. असं तर कोणी नाही ना ज्याच्या डोक्यावरून चाललंय सर वी आर नॉट अंडरस्टँडिंग. पाप लागेल, पाप. जर नो रिपीट करा, नो टाइप केलं तर पाप लागेल त्याला. व्हेरी व्हेरी इझी सम्स. वी हॅव टेकन व्हेरी बेसिक लेवल सम्स. अरे बरोबर का नाही? चलो नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन कडे आता मूव्ह करूया आपण. या टॉपिक वरती ना जास्त सम्स घ्यायचे आपल्याला. कायनेमॅटिक्स आहे अख्ख्या पहिल्या चॅप्टर मध्ये. ओके, इनफॅक्ट दिस इज द टॉपिक ऑफ क्लास 11. सगळ्या लेवलचे सम्स आपल्याला घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन इज a circular race course track. A circular race course track has radius of 500 meter. Has radius of and is banked to 10 degree. And is banked to 10 degree. If coefficient of friction, if coefficient of friction between road and tire, हा शब्द लिहित नाही मी, is 0.25. Find maximum speed. Maximum speed to avoid sleeping. To avoid sleeping. आणि second they are saying optimum speed to avoid wear and tear of tires. Second is optimum speed. फक्त एवढंच लिहिलं मी, optimum speed to avoid wear and tear. So न्यूमरिकल तुमच्या समोर आहे. लुक ॲट द न्यूमरिकल. एक सर्क्युलर रेस कोर्स ट्रॅक आहे. सर्क्युलर शब्द तुम्हाला कळलं, सर्क्युलर मोशन आहे. समजा हे सीईटी जेईचं जेईला इतके सिंपल सम नाही येत, बट नीट एक्झामला हे असं एखादं सम येऊ शकतं, काही अडचण नाही. सीईटीला सर्क्युलर रेस कोर्स ट्रॅक आहे.
की ज्याची रेडियस 500 मीटर आहे. सो बेटा व्हेरी फर्स्ट आय विल राईट रेडियस ॲज 500 मीटर अँड इज बँक्ड टू 10 डिग्री. जे स्मार्ट स्टुडंट्स असतील ते आता एक गोष्ट ऑब्झर्व करतील की थिटा मागच्या सम मध्ये पण 10 आहे, इथं पण 10 आहे, मोर दॅन 90% सम्स मध्ये थिटा 10 आहे. सो टॅन 10 0.1763 पाठ व्हायला पाहिजे. समजते का? हळूहळू. इफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25, टेन्शन घेऊ नका, जे साठी काय काय लागतं ते मी नंतर सांगेल. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज गिवन, सो बेटा म्यू एस इज 0.25. फाइंड मॅक्झिमम स्पीड आणि ऑप्टिमम स्पीड. बेटा व्ही मॅक्स नीट लक्ष द्या, व्ही मॅक्स इज क्वेश्चन मार्क. नंतर सेकंड म्हणतात ऑप्टिमम. हा ऑप्टिमम शब्द आला ना, कमॉन ऑप्टिमम शब्द आला ना, म्यू एस इज 0. लक्षात ठेव, ऑप्टिमम स्पीड शब्द आला रे आला ऑप्टिमम, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0. गेटिंग? सो ऑब्वियस आहे, व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थिटा. कसं आहे तो ते पुन्हा सांगतो मी. सध्या एकदा व्ही मॅक्स करूया आपण. हा व्ही मॅक्स करू आपण. सोल्युशन त्यातला फर्स्ट सांगितलाय व्ही मॅक्झिमम. मॅक्झिमम स्पीड कशासाठी? टू अवॉइड स्लिपिंग. ऑब्वियस आहे. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आठवतोय सगळ्यांना? येईल का सांगा? व्ही मॅक्स डिराईव्ह केला होता आपण. हे सम कळलं का? विथ फ्रिक्शन वालं सम आहे हे. विथ फ्रिक्शन वालं सम आहे. ऍप्लिकेशन नंबर 4 विथ फ्रिक्शन आणि विदाउट फ्रिक्शन. त्यापैकी विथ फ्रिक्शन. सो बेटा व्ही मॅक्स इज अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. प्रॅक्टिस कर बेटा, पाठ झालं पाहिजे हे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर Vmax. आय हॅव गॉट ऑलमोस्ट एव्हरीथिंग आउट ऑफ हिअर. आर आहे बेटा माझ्याकडे 500 मीटर मध्ये येतो. छोटा जी दिलेला नसेल तरी पण तुम्हाला माहिती आहे, वी हॅव टू टेक इट ॲज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. झालं. tan theta plus ps. बेटा थीटा 10 आहे. सो प्लीज रिमेंबर की व्हॅल्यू ऑफ tan theta इज 0.17. अर्थात बोर्डाच्या एक्झाम मध्ये आपल्याकडे लाईक टेबल असतो, राईट? सध्या आता मी काय केलं, टेबल मधनं माहिती असं वाटलं किंवा नंतर पाठ व्हायला पाहिजे 0.1763. ठीक आहे. अच्छा, सो tan theta इज 0.1763 प्लस म्यू एस. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.25 त्यांनीच दिलाय. So no any issue upon 1 minus mu s is 0.25, tan theta is 0.1763. गेटिंग? आता आणखी एक गोष्ट, हे कॅल्क्युलेशन पाहून अजिबात घाबरायचं नाही. बोर्ड लेवलला अशा पद्धतीचं सम आलं तर आपल्याला काय करायचंय, लॉग टेबल घेत मस्त पैकी खेळत, कारण 3 तासांचा सफिशियंट टाइम असतो. कम्पिटेटिव्ह मध्ये राऊंड ऑफ करायचं आपल्याला धनाधन. ठीक आहे. सो कम्पिटेटिव्ह मध्ये देताना सुद्धा एवढं कॉम्प्लिकेटेड देणार नाही, मोकळं होईल ते असंच देतील. सो आय एम होपिंग दॅट यू पीपल विल डू इट. दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू एव्हरीवन की लॉग वापरून करा. घरी तुमच्याकडे भरपूर सफिशियंट टाइम आहे. सो लॉग अप्लाय करा. कसं करायचं माहिती सगळ्यांना मी शिकवलंय, आहे की नाही? एक्स इज इक्वल टू ही टर्म घ्यायची, स्क्वेअर रूट आहे म्हणजे डोक्यावर 1/2, नाही का? सिस्टमॅटिकली चालायचं. सो व्ही मॅक्झिमम आय विल राईट द आन्सर ॲज 46.72. 46.72 मीटर पर सेकंड. राहिला सेकंड ऑप्टिमम स्पीडचा विषय. ऑप्टिमम स्पीड बेटा, ऑप्टिमम स्पीड म्हणजेच ऑलवेज रिमेंबर दॅट म्यू एस विल बी 0. आता लक्ष दे बरं का, व्ही मिनिमम किंवा व्ही ऑप्टिमम, मुद्दाम ऑप्टिमम सोबत तुम्हाला फॅमिलियर करतोय मी, तर तो मिनिमम स्पीड आहे. होईल का बेटा? मिनिमम वाल्या फॉर्म्युल्यामध्ये नीट लक्ष द्या. काय फक्त टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा हा फॉर्म्युला आहे. म्यू एस जर का 0 झाला तर होईल का बेटा? ही टर्म आणि ही टर्म दोन्ही टर्म उरतील, फक्त टॅन थिटा उरेल या ब्रॅकेट मध्ये. सो आर जी टॅन थिटा विल बिकम द फॉर्म्युला. अरे कळालं का नाही कळालं? ओके. आणि हे मी तुम्हाला अँगल विथ व्हर्टिकल बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट पहिल्या डेरिव्हेशन मध्ये सांगितलं होतं. ऑप्टिमम स्पीड आला तर अंडर रूट आर जी टॅन थिटा. कमॉन, ऑप्टिमम स्पीड आला तर अंडर रूट आर जी टॅन थिटा. ऑप्टिमम स्पीड शब्द आला तर डायरेक्ट वापरायचं इज अंडर रूट आर जी टॅन थिटा. तर मी तुला 2-3 प्रकारे दिले. आर इज रूट ऑफ 500, जी इज 10 आणि टॅन ची व्हॅल्यू 0.1763. ओके. सो होपफुली वी कॅन डू दिस. अर्थात
कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर राऊंड ऑफ कसं करायचं आपल्याला? 500 गुणिले 10 विल बिकम 5000. 3 घरं इथून पुढे जायचं 176.3 होईल. त्याला 5 ने गुणायचं. अराउंड 200 गुणिले 5 1000. सो लाईक 300 च्या आसपास उत्तर येऊन जाईल. नाही 30 च्या आसपास उत्तर येऊन जाईल. ठीक आहे ना? सो आन्सर इज बघ 29.37 जमलं का नाही? सो 29.37 मीटर पर सेकंड. सो कॉम्पिटिटिव्ह मध्ये हे असं राऊंड ऑफ करायचंय. ते टेक्निक मी तुम्हाला नंतर मस्तपैकी देईन, स्क्रीनशॉट घ्या आणि यस टाईप करा. सर यस वी आर अंडरस्टँडिंग. इट इन्क्रीजेस माय बूस्ट, इट इन्क्रीजेस माय कॉन्फिडन्स, इट इन्क्रीजेस माय हॅपीनेस. हॅव यू क्लिअरली अंडरस्टूड? प्रामाणिकपणे उत्तर द्या की हे सगळं समजलंय का? सगळ्यांना हे सगळं व्यवस्थित चाललंय का? आपण ज्या पद्धतीने थेअरी कंप्लीट केली, एव्हरीथिंग इज गोइंग परफेक्टली ना? ओके. आज तर वेदांत सकाळी, कारण प्रणव नाही आज, प्रणव सुट्टीवर आहे. सो प्रणव अँड वेदांत दे कव्हर अप एव्हरी मॉर्निंग. असं कधी होत नाही की पॉवर बँक नसते, यु नो. We are still facing the problem of power failure, but hopefully our lecture will get run on the inverter. Next numerical. Next numerical. Radius of curvature of meter gauge railway line. Meter gauge railway line at a place where train is moving with speed of 10 meter per second is 50 meter. If there is no side thrust on rails, can I leave me? Find elevation of outer rail above inner rail. Outer rail above inner rail. बऱ्याच स्टुडंट्सचा प्रॉब्लेम सांगतो होतो काय, दे डू नॉट अंडरस्टँड द क्वेश्चन प्रॉपरली. क्वेश्चन प्रॉपरली अंडरस्टँड नाही करत. बेटा एकदम स्टेप बाय स्टेप चला. सगळ्यात आधी डायग्रामचा विषय असतो, जर का फील नाही आला, नंतर गिव्हन आणि नंतर सोल्युशन. रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मीटर गेज. सगळ्यांनी नोटबुकच्या टॉपला कम ऑन. आय होप यू 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 आर वॉचिंग द रिपीटेड लेक्चर वन्स अगेन. मीटर गेज आलं ना, मीटर गेज रेल्वे, त्याच्या नावात मीटर आहे बेटा, की ज्याची लेंथ ऑफ द ट्रॅक इज 1 मीटर. कम ऑन, लेंथ ऑफ द ट्रॅक इज 1 मीटर. जी मीटर गेज रेल्वे असते ना, तर तिचा जो गॅप आहे, कसं दाखवू, ती रेल्वेची पटरी आहे. सपोज यू आर व्ह्यूइंग द टॉप व्ह्यू, ही रेल्वेची पटरी आहे. चल छैया छैया गाणं नाही का, रेल्वे पटरी ट्रॅक छीक 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 छीक. ओके बेटा. सो दिस इज 1 मीटर. किती? 1 मीटर. मीटर गेज रेल्वे. सो बेटा दॅट लेंथ, वी टेक इट ॲज लेंथ 1 मीटर. लेंथ बिटवीन द रेल्स, म्हणून ती मीटर गेज आहे. सो बेटा हियर आय वुड लाईक टू से दॅट लेंथ इज 1 मीटर. बरं का. ऍट अ प्लेस वेअर ट्रेन इज मुव्हिंग विथ द स्पीड ऑफ दिस मच. मला स्पीड दिला, मग मी व्ही लिहितो 10 मीटर पर सेकंड. 50 मीटर कोण आहे? रेडियस बेटा. ठीक आहे. is the speed is 50 meter. So radius of curvature is radius is 50 meter. So r is 50 meter. Find elevation. Elevation शब्द आला. छीक 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 छीक. Elevation काय असते बेटा? हाईट. Elevation काय असते? हाईट. Elevation of outer rail over inner rail. आता लक्ष दे बेटा, दिस इज द मॅटर ऑफ बँकिंग ऑफ द रोड्स. बघा लक्ष दे. आउटर रोल अबोव इनर रेल म्हणजेच दिस इज दी टॉपिक ऑफ बँकिंग. म्हणजे काय सर? रस्ता असा होता, नंतर
असा केला, अरे आहे की नाही, हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, बरं का, याला तिरका केला, अँगल ऑफ बँकिंग शिरू नाही, पण आहे की नाही, तिरका रस्ता तिरका केला, असा आहे तर असं झाला आहे की नाही. आणि मग इन दिस वे. सो बेटा फाइंड आउटर रेल अबव इनर, म्हणजेच डायग्राम वुड बी लाईक दिस, गेटिंग रोड विच हॅज बीन इन्क्लाइंड ॲट एन अँगल ऑफ थीटा, आहे की नाही. हॉरिझॉन्टल असा असतो, आपला रस्ता असा झाला, आहे की नाही. अरे व्हील आला का नाही आला. अच्छा, सो बेटा विषय असा आहे, एलिव्हेशन म्हणजे ही हाईट काढा, ही हाईट काढा एच, ओके. आणि ही बघ ना पटरी लेंथ ही आले, फील आला, हा टॉप व्ह्यू आहे. तुम्ही जर वरून असं खाली पाहिलं, ती पटरी अशी दिसेल ना, हॉरिझॉन्टल रेल्वेची पटरी, हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे. आणि काय केलं बेटा त्याला, ऍट एन अँगल थीटा उचललाय तो रस्ता, हाच रस्ता ऍट एन अँगल थीटा उचललाय, आणि तो एच काढायचा आहे. गेटिंग. सो ऑब्वियसली इथे मला राईट अँगल ट्रायंगल भेटला ना. होपफुली यू हॅव गॉट द फील ऑफ दिस. अच्छा, सो फाइंड एलिव्हेशन ऑफ आउटर रेल अबाउ इनर रेल, म्हणजे हा एच काढायचा मला. काय काढायचं बेटा, एच काढायचा. ठीक. लुकिंग एट द डायग्राम, प्यारे बच्चों, राईट अँगल ट्रायंगल दिसला रे, दिसला, मोगेम्बो खुश हुआ. तसं तुम्ही म्हणायचं, सर राईट अँगल ट्रायंगल दिसला रे, दिसला, सक्सेस स्टार खुश हुआ. का सर, राईट अँगल ट्रायंगल असला की समजून घ्यायचं हायपोटेनियस गेस रिझॉल्व इंटू 2 पिल्ल, त्याची 2 पिल्ल असतात. मेरे करण अर्जुन आएंगे, तसं करण अर्जुन, करण ऍडजस्टंट, अर्जुन अपोजिट. सो बेटा चिक अँड चिक, आहे की नाही, ऍडजस्टंट वाला कॉस थिटा, कोणी म्हणायचं त्याला, यल ने, डन. सो दिस इज यल कॉस थिटा, दिस इज यल साइन थिटा, संपलं. बिंग व्हेरी हॅप्पी. बघ ना, थिटाच्या अपोजिट कंपाऊंड कोण असतो, साइन थिटा, कोणी कोण आहे, डन. याची इज यल साइन थिटा, याची इज यल साइन थिटा, याची इज यल साइन थिटा. त्यासाठी कोण माहित पाहिजे सर, थिटा. थिटा कसा काढू सर, टॅन थिटा इज विस्कर अपॉन आर जी. अरे आहे का नाही, अरे आहे का नाही राव, काय अवघड आहे. हा, टॅन थिटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, कारण तर फ्रिक्शनचा काही संबंधच नाही आहे ना, आहे की नाही. सो अँगल ऑफ बँकिंग विदाउट फ्रिक्शन, कारण तर फ्रिक्शन नाहीच आहे, संबंधच नाही, आणि देणारही नाही तुला, टेन्शन घेऊ नको. टॅन थिटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, सो विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, व्ही इज 10, cheek into cheek, R is 50, G is 10, cheek cancel out. 10/50 म्हणजेच 1/5 म्हणजेच 0.2. tan theta 0.2 आहे. So theta will be, प्यारे बच्चों, theta will be tan inverse of 0.2. इनवर्स काढायचा त्या टेबल मध्ये, त्याचे सगळे दिलेले असतात ना व्हॅल्यूज, रिअल नंबर्स, त्यात 0.2 सापडवायचा. बेटा तो बरोबर येईल टेबल मधनं 11 डिग्री आणि 32 मिनिट. 11 डिग्री, मी जरा याच्यातनं लिहितोय बघून, हा 32 मिनिट काढू शकतो आपण. थीटा आला, फिलिंग हॅप्पी सर. आता काय करायचं बेटा, आपल्याला एच काढायचा आहे. हा एच इज, ठीक आहे, वरतून यल साइन थीटा, ओके. सो बेटा लेंथ इज 1 मीटर, कारण मीटर गेज आहे, मीटर गेज आहे, अदरवाइज दिलेला असेल. साइन थीटा, ठीक आहे, थीटा तर काढला आपण, साइन ऑफ 11 डिग्री आणि 32 मिनिट. तरी पण तुमच्या डोक्यात प्रश्न पडायला पाहिजे, नाही पडणार पण मी बोलल्यावर पडेल की सर फिजिक्स मधली एकुलती कशी क्वांटिटी थीटा, जिला युनिट पण डायमेन्शन नाही, युनिट इज रेडियन, डिग्रीत काय चाललंय, कारण आपल्याकडे टेबल आहे, टेबल डिग्रीत आहे, समजते का जो खेळ चाललाय तो. सो साइन ऑफ 11 डिग्री 32 मिनिट टेबल मधनं निघून जाईल, आणि होपफुली दॅट व्हॅल्यू विल बी दॅट रिअल नंबर 0.2 मीटर. डन, 0.2 मीटर. स्क्रीनशॉट घ्या, आणि आता होमवर्क करणार का नाही मला जरा रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. मी तुम्हाला आता जर का होमवर्क दिला या सगळ्या टॉपिकशी रिलेटेड असे क्वेश्चन्स मी होमवर्कला दिले, तर तुम्ही करणार का नाही करणार, कमॉन. भीती वाटतेय का, भीती गेली का नाही गेली, कॉन्फिडन्स वाढला का नाही वाढला, होमवर्क करणार का नाही करणार. सर लेंथ 1 मीटर काय घेतले तुम्ही, मीटर गेज आहे ना, रिमेंबर मीटर गेज रेल्वेची जी लेंथ आहे ती 1 हा मीटर आहे.
काही डाऊट असतील तर प्लीज विचारा. मला चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने रिप्लाय करा की सर होमवर्क आम्ही करणार. नाही तर मला अजून एक सेशन न्यूमरिकल्स मध्ये घ्यावं लागेल. बोलो. करणार का नाही? कॉन्फिडन्स लेवल वाढली पाहिजे. तुमचे एफर्ट्स वाढले पाहिजे. अदरवाईज होईल काय? सिलेबस मग सावकाश चालेल. ठीक आहे ना? तुम्ही जर का होमवर्क करत राहिले तर सायमल्टेनियसली आपले सम्स पण जास्त होतील आणि सिलेबस पण सिस्टमॅटिकली पुढे जाईल. बिकॉज आय एम लाइक टीचिंग यू ऑन द बेसिस ऑफ जेई अँड नीट लेवल. आय एम कव्हरिंग, बिलीव्ह मी, एव्हरी टॉपिक फ्रॉम जेई अँड नीट. ऑलमोस्ट एव्हरी टॉपिक मी बोलतोय. मी मोर दॅन 90% तुम्हाला जेई आणि नीटचं सगळं कॉन्टेंट देतोय. चलो, मॅथमॅटिक्स वी विल नाउ स्टार्ट. सो दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू एव्हरीवन की डेली काय म्हणतो तुम्ही होमवर्क करा. रेकॉर्डेड लेक्चर्स पहाच कमीत कमी एकदा. आणि एक अभ्यासाचा स्वतःचा फॉर्मॅट बनवा. ठीक आहे. खास आपण या सगळ्या सर्व्हिसेस त्यासाठीच अवेलेबल केलेत की तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता, पाहायला पाहिजे. ओके ओके. आणि आणखी तुमचे जर का फ्रेंड्स असतील ज्यांना चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल तर तुम्ही त्यांना रेफर केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की अजूनही वेळ, इट इज नेव्हर लेट बिंग द मेंबर ऑफ आवर फॅमिली. हिअर एव्हरी व्हिडिओ हॅज बीन रेकॉर्डेड सो यू कॅन वॉच द व्हिडिओज अगेन अँड अगेन. ओके बेटा, मॅथमॅटिक्स विल नाउ स्टार्ट. आय विल स्टॉप दिस रेकॉर्डिंग फर्स्ट.